नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आपल्याला दाखवणार आहे टोमॅटोचा राईस। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलंय। इथे 4 पिकलेले चांगले लाल टोमॅटो, फोडणीसाठी कढीपत्ता, लसूण, 2 कांदे, हिरव्या मिरच्या 4, कोथिंबीर, तेल टाकलंय, राई, जिरं, मीठ, हळद आणि लाल तिखट येणार आहे। कढईमध्ये तेल टाकलंय। आता आपल्याला याच्यामध्ये राई जिरं टाकायचंय। आता राई टाकली, मोहरी, हे जिरं, ठेचलेली लसूण, हा कढीपत्ता, हे तांबूस झालं की कांदा टाकायचा आहे। आता ही मिरची व कांदा टाकून द्यायचा आहे। तो पूर्ण तांबूस कलरचा होईपर्यंत फ्राय करायचा आपल्याला। कांदा तांबूस कलरचा झालाय। आता हा आपण टोमॅटो घेतलाय तो टाकून द्यायचा आहे। त्याला पूर्ण मॅश होईपर्यंत परतायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। हे सौंदर्य मीठ घेतलंय, काळं मीठ, 1.5 चम्मच टाकलंय। हे पूर्ण असं परतून घ्यायचं आहे। हा इथे मी दुपारचा भात घेतलाय आता रात्रीसाठी। हा परतून झाला की ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आणि मंद आचेवरती टोमॅटो शिजू देणार। आता आपण झाकण काढून पाहूया टोमॅटो मॅश झालाय की नाही ते। बघा, टोमॅटो चांगला मॅश झाला आहे। थोडं अजून त्याला परतायचं आहे। मिक्सरला लावण्याची गरज नाही आहे, आपल्याला असंच टोमॅटो बारीक चिरायचं आहे। कांदा टोमॅटो पूर्ण बारीक चिरून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हळद टाकायची, अर्धा चम्मच, आणि हे घरगुती लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चम्मच, कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत ना। आता ही टोमॅटोची चटणी अशी झाली ना मस्त की त्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे, भात, शिजलेला भात टाकायचा आहे। पाणी वगैरे टाकायचं नाही आहे याच्यामध्ये। मी मसाला परतून घेते। छान तेल सुटलंय चटणीला। आता आपल्याला हा भात टाकायचा आहे, राईस टाकून घ्यायचा आणि ह्याला आता पूर्ण मिक्स करायचं आहे। मी मिक्स करून घेते। आता हा भात आपला मिक्स करून झालेला आहे। त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। ते पण कसं आहे बघा, असं हातावर घ्यायचंय आणि थोडं असं शिंपडायचंय वरती, जेणेकरून जास्त नाही टाकायचं, जेणेकरून तो वाफेवर शिजला पाहिजे। आता ह्या इथे आपण झाकण मारून ठेवायचंय फक्त 2 मिनिटं। आता आपण पाहूया ओपन करून आणि पुन्हा त्याला परतायचं आहे। इथे ताजा भात आहे जो मी गरम करायला ठेवलाय, थोडा थंड झाला। हे बघा, याच्याबरोबर तुम्ही पापड किंवा मिरची पण खाऊ शकता। लोणचं खाण्याची गरज नाही, टोमॅटो ऑलरेडी आंबट असतात। छान झालंय, मऊसूत झालंय। पाणी ह्यासाठी टाकायचं असतं की मऊ होण्यासाठी राईस। मस्त सुगंधही छान सुटलाय टोमॅटोचा। तर मग चला, मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आता हा आपला भात झालेला आहे। थोडा वेळ असंच ठेवते आणि गॅस बंद करते। सो बाय।